Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. 27 तारखेच्या हत्येनंतर आपण 30 तारखेला ॲक्युजला ताब्यात घेतलं होतं कर्नाटकामधनं. त्याला आज आपण ॲट्रॉसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केलं, कारण यामध्ये ॲट्रॉसिटीचं कलमांची वाढ झालेली आहे. 7 ऑगस्टपर्यंत याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्या इनिशियल इंट्रोगेशनमधनं असं समजतं की तो 23 तारखेला म्हणजे 22ला कर्नाटकातनं निघाला, 23ला उरणला आला, 24 तारखेला तो तिला भेटला आणि 25 तारखेला परत डिसीजला त्याला भेटायचं होतं म्हणून तो तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती, म्हणून त्याने काही फोटोज त्याच्याकडे जे असलेले ते सोशल मीडिया फेसबुकवरती अपलोड केले. मग जेव्हा डिसीज भेटायला गेली त्यानंतर फोटो डिलीट झाली आणि या सगळ्या याच्यावर यांचं भांडण सुरू झालं. सेम टाईम हा तिला नेहमीच म्हणायचा की तू माझ्यासोबत बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल, ज्याला ती नेहमी नकार देत होती डिसीज. ह्या सगळ्या भांडणाचा जे काही त्यावेळेस झालं आणि राग झाला त्याच्यातनं ऑलरेडी त्याने त्याच्यासोबत चाकू एक कॅरी केला होता बँगलोरवरनं येताना. त्या चाकूने त्याने त्याची हत्या केली. हत्येनंतर तो उरणमधनं लोकल ट्रेननी पनवेलला गेला. त्याच्या मित्राकडनं त्याने काही ऑनलाईन पैसे मागवलेत आणि पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ATMमधनं त्याने 1001 रुपये विड्रॉल केले. त्यानंतर तो कळंबोली सर्कलवरनं मॅकडॉनलला आला आणि तिथनं त्याने ट्रेन आपली बस प्रायव्हेट बसनी तो कर्नाटकाला गेला. पहिले काही नातेवाईकांकडे थांबला आणि नंतर मग तिथनं जिथे कुठे त्याला असं वाटत होतं की तो पोलिसांना मिळणार नाही किंवा सापडणार नाही अशा ठिकाणी त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला. डोंगराळ एरिया होता, त्या डोंगराळ एरियातनं आपण त्याला 30 तारखेच्या पहाटे क्राईम ब्रांचच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आणि 31 तारखेला म्हणजे आज त्याला कोर्टापुढे हजर केलं. त्याचं मुख्य कारण काय होतं? सध्या तरी असं दिसते की हा तिला माझ्यासोबत बँगलोरला चल, ज्याला ती नकार कायमच देत आलेली आहे आणि आधी पण त्याच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे ह्या मुलीच्या वडिलांनी. त्या व्यतिरिक्त ही भेटत पण नाही, म्हणजे मी कायम तिला म्हणतो माझ्यासोबत चल आणि मागे लागलेलो आहे आणि ही रिस्पॉन्ड करत नाही. हा राग ऑलरेडी मनामध्ये होताच, बोलणं पण ती टाळत होती त्याच्यासोबत, तोही राग होताच. आणि सेम टाईम मग फोटो डिलीट करण्यावरनं पण त्यांच्या दोघांचे जे काही वादावादी घटनेच्या दिवशी झालं, तर आपण तत्कालीन कारण पण म्हणू शकतो, तो एक विषय झाला. त्या सगळ्या गोष्टींमुळे ती हत्या झाल्याचं प्रथम दर्शनी त्याच्या इंट्रोगेशनमधनं दिसतं. कुठेतरी लव जिहादचं प्रकरण असं म्हणलं नाही, अजून तसा अँगल कुठलाच आलेला नाही आहे. हा मुलगा अनमॅरिड आहे असं दिसतंय. याच्यावरती काही इतर गुन्हे दाखल आहे असंही काही दिसत नाही आहे. परिचय होता एकमेकांशी, हा इथेच राहायला होता उरणमध्ये, त्याच्यामुळे संपर्क होता असं दिसतं. लव जिहादचं अँगल अजूनपर्यंत समोर नाही. पुढं काही तसं आलं तर आम्ही ते तुम्हाला कळवू.